कोर्टात असा क्षण आला जिथं खोटं आणि खरं सगळ्यांसमोर उभं राहिले. साक्षीचा दुसरा मोबाईल कोर्टातच रिंग झाला आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. अर्जुन म्हणाला, खोटं बोलायचंय पण लक्षात ठेव, पुरावे माझ्याकडे आहेत. दामिनीची चिंता वाढली आणि महिपतच्या कपाळावर घाम फुटला. आता प्रश्न एकच, साक्षी खरे बोलेल की आणखी एक खोटं? संपूर्ण सत्य समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुनसाठी आता ही लढाई केवळ न्यायासाठी नाही तर प्रेमासाठी आणि सच्चाईसाठी आहे. प्रिया म्हणते अर्जुनने केस सोडावी, सायली तिच्यावर संतापते. हरण्याची भीती असेल तर लढाई हारते आधीच म्हणा. दुसरीकडे अर्जुन कोर्टात साक्षीचं खरं उघड करतो. तिचाच फोन तिला ओळखता येईना. दामिनी जाणवतात, कारण आता अर्जुनकडे साक्षी आश्रमात होती हे सिद्ध करणार फोन आहे. आता साक्षी खरं बोलेल का की तिच्या खोट्यामुळे तिला जन्मठेप होईल? साक्षीच्या मोबाईलचा कॉल लॉग आणि लोकेशन आता न्यायालयात आहे. आता जर ती अजून खोटं बोलली तर तिचा बचाव दामिनी देखील करू शकणार नाही. कोर्टात फोन वाजतो, सगळ्यांचे डोळे फिरतात. तो फोन साक्षीचा आहे का? अर्जुन थेट विचारतो, हा तुमचाच फोन ना? पण उत्तर देण्याआधी नीट विचार करा. आता साक्षी खरे बोलेल की तिच्या खोट्यामुळे तिला जन्मठेप होणार? पहा पुढचा भाग. ठरला तर मग आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.